लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित अल्पवयीन बालकांची नावे आणि ओळख व्हॉट्सअपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अमन अंदेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 ऑगस्टला रात्री सुमारे 9:30 वाजता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोबाईलवरून पत्रकार तसंच इतर व्यक्तींना व्हॉट्सअपद्वारे एक प्रेस नोट प्रसारित करण्यात आली आहे. या प्रेस नोटमध्ये बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्को गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन बालकांची नावे नमूद करून त्यांची ओळख उघड करण्यात आली आहे. पोलिसांनी या माहितीची शहानिशा करून संबंधित मोबाईल क्रमांकाचा SDR तपासला असता तो अमन आनंद अंदेवार यांच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालं. तसेच आरोपी हा बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचंही तपासात समोर आलं. पोस्को कायद्यानुसार पीडित बालकाची ओळख कोणत्याही माध्यमातून उघड करणे कायद्याने प्रतिबंधित असतानाही आरोपीने जाणीवपूर्वक ही माहिती सोशल मीडियावर तसंच पत्रकाराच्या व्हॉट्सअप गटामध्ये प्रसारित करून पीडित बालकाच्या प्रतिष्ठेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.